नमस्ते, मी योगेश कुटे. लेट्स खबर बातमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. धनंजय मुंडे यांचा मंत्रिपदाचा राजीनामा काय झाला तर पंकजा मुंडे यांनी आपली राजकीय चाल पूर्णपणे बदललेली आहे. राजकीय चाल या खरं तर शब्दाला मला हिंदीमधला एक प्रतिशब्द वापरासा वाटतो, तो म्हणजे तेवर. म्हणजे त्यांचं एकदम जी त्यांची भूमिका होती ती पूर्णपणे बदललेली आहे आणि ते बदललेले तेवरच गेल्या 2-3 दिवसामध्ये आपल्याला पंकजा मुंडे यांच्यामध्ये दिसून आलेले आहेत. ज्या धनंजय मुंडे यांच्याबद्दल डिसेंबरपासून एकदम राजकीय आरोप होत होते, संतोष देशमुख खून प्रकरणामुळे ते अडचणीत आलेले होते, त्यांना मंत्री करावं न करावं, मंत्री केलं तर त्यांचा राजीनामा घ्यावा न घ्यावा, याबाबत खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार हे सुद्धा एक वेगवेगळी विधानं करत होते. आणि या सगळ्या आरोपामध्ये, राजकीय धुळ्यामध्ये पंकजा मुंडे यांनी मात्र पूर्णपणे मौन बाळगलेलं होतं. ते सुरेश धसांच्या आरोपांना उत्तर देत नव्हत्या, धनंजय मुंडे यांच्या संरक्षणासाठी किंवा त्यांच्यावर आक्रमणासाठी देखील पुढे येत नव्हत्या. मात्र ज्या क्षणी धनंजय मुंडे यांचा राजीनामा झाला त्यानंतर मात्र पंकजा मुंडे यांनी सरळ राजकीय भूमिका घ्यायला सुरुवात केलेली आहे. आणि तुम्हाला माहिती आहे की ज्या दिवशी धनंजय मुंडे यांनी सकाळी राजीनामा दिला त्यानंतर संध्याकाळी पंकजा मुंडे यांनी नागपूरमध्ये जाऊन आपलं स्टेटमेंट दिलेलं होतं. आणि ते स्टेटमेंट असं धक्कादायक होतं की ते वाचून किंवा पाहून धनंजय यांना देखील एक थोडं आश्चर्याचा धक्काच बसला असेल. म्हणजे त्यांचं पंकजा असं म्हणाल्या होत्या, एक तर धनंजय मुंडे यांना मूळ मंत्रीच करायला हवं होतं. म्हणजे संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणानंतर ज्या प्रकारचं राजकीय वादळ उठलेलं होतं त्या राजकीय वादळामध्ये धनंजय यांना मंत्री करून देवेंद्र फडणवीस यांनी चूकच केलेली होती असं त्यांनी अप्रत्यक्षरित्या सांगितलेलं होतं. त्यांचं दुसरं एक महत्त्वाचं वाक्य होतं, देर से आए दुरुस्त आहे. म्हणजे ठीक आहे की धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला, त्याला उशीर झालेला आहे, पण ठीक आहे, तो घेण्याची गरज होती. त्यांचं तिसरं वाक्य त्या संदर्भातच असं होतं की मी संतोष देशमुख यांच्या मातोश्रीची माफी मागते. म्हणजे ज्या प्रकरणावरनं एवढं सगळं वादळ उठलेलं होतं त्याच्याविषयी देखील पंकजा काही बोललेल्या नव्हत्या. मात्र त्यांनी धनंजय मुंडे यांचा राजीनामा झाल्यानंतरच संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणावर आपली प्रतिक्रिया दिली आणि देशमुख यांच्या मातोश्रींची देखील, त्यांच्या कुटुंबाची देखील माफी मागितली. आता पंकजा यावरच थांबलेले नाही आहेत. तर पंकजा यांनी आपले जे राजकीय प्रतिस्पर्धी आहेत आणि विधानसभा निवडणुकीच्या निकालाच्या दिवसापासून पंकजा यांच्यावर टीका करणाऱ्या सुरेश धस यांना देखील फैलावर घेतलेलं आहे. म्हणजे ज्या सुरेश धसांना विजयी करण्यासाठी मी प्रचारसभा घेतलेली होती, मी भाजपच्या उमेदवाराचंच काम केलेलं आहे, तरीही सुरेश धस हे माझ्या विरोधात आरोप करत आहेत. ज्या खून प्रकरणाचा किंवा ज्या संतोष देशमुख यांच्या सगळ्या हत्येचा माझ्याशी कोणताही संबंध नसताना सुरेश धस हे माझ्यावरती आरोप करत आहेत आणि हे चुकीचे आरोप थांबवावेत आणि धस यांना एक योग्य ती समज द्यावी अशी मागणी त्यांनी थेट भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडे केलेली आहे. म्हणजे केवळ त्या धनंजय मुंडे यांनाच त्यांनी लक्ष नाही केलं, तर सुरेश धस यांच्यावर देखील त्या उखडलेल्या आहेत. विधान भवनाच्या प्रांगणामध्ये सुरेश धस आणि पंकजा मुंडे यांची जुगलबंदी आहे, ती तुम्ही सर्वांनी पाहिली असेल. तर पंकजा मुंडे यांचे तेवर कसे बदलले की ज्या पंकजा मुंडे असं म्हणत होत्या पुण्यामध्ये त्यांना जेव्हा बीडमधल्या या प्रकरणाबद्दल प्रश्न विचारला तेव्हा त्या असं म्हणाल्या होत्या की मला बीडचे प्रश्न विचारू नका. पण जेव्हा धनंजय मुंडे यांचा राजीनामा झाला तेव्हाच त्या बीडच्या प्रश्नावर बोलल्या. दुसरी एक अशी गोष्ट होती की पंकजा मुंडे यांच्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये धनंजय मुंडे यांनी जोरदार आघाडी घेतलेली होती, भरपूर काम केलेलं होतं, त्यामुळे भावाला दुखवू नये असं मला वाटतं त्यांचा तो प्रयत्न होता. मात्र राजीनामा झाल्यानंतर त्यांनी देखील धनंजय यांची बाजू घेणं किंवा त्यांना मूक असा पाठिंबा देणं ते त्यांनी थांबवलेलं आहे. खरं तर वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे या युतीचा परळीमधल्या या दोघांच्या एकत्र येण्याचा सर्वाधिक फटका हा पंकजा मुंडे यांना बसलेला आहे. 2019मध्ये धनंजय मुंडे यांनी पंकजांचा तब्बल 30,000 मतांनी पराभव केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील पंकजा यांच्या प्रचारासाठी सभा घेतलेली होती. मात्र तरीही पंकजा यांना पराभूत व्हावं लागलं होतं आणि त्याच्यामागे वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे हे दोघेच होते.
एवढंच नव्हे तर 2012 ते 2024पर्यंत या दोन बहीण भावांमधला जो संघर्ष होता त्याचा फटका देखील पंकजा यांना बसत होता. पंकजांवरती सर्वाधिक आरोप, सर्वाधिक खालच्या पातळीवरील जी टीका आहे ती धनंजय मुंडे यांनीच केलेली होती. मात्र जशी राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप यांची युती झाली तसं धनंजय आणि पंकजा यांनी देखील स्थानिक पातळीवरती आपले एकमेकांशी जुळवून घेतलेलं होतं. मात्र जुळवून घेतल्याचा योग्य तो असा राजकीय फायदा पंकजा यांना झाल्याचा दिसून येत नाही, हे मला वाटतं त्यांच्या आता लक्षात आलं असावं. त्यामुळंच आता पंकजा यांनी धनंजय यांच्या विरोधात किंवा बीडचं जो जनमत आहे त्या जनमताच्या बाजूनं बोलण्याचा निर्धार केलेला दिसतो आहे. आता एका बाजूला धनंजय मुंडे हे जरी पंकजा मुंडे यांच्या विरोधात बोलत होते तरीही काही महत्त्वाच्या प्रकरणामध्ये पंकजा मुंडे यांनी देखील याआधी मौन बाळगलेलं होतं. आणि ते मौन होतं करुणा मुंडे यांनी जेव्हा पहिल्यांदा धनंजय मुंडे यांच्यावरती आरोपांची राळ उठवलेली होती. म्हणजे तो जो प्रसंग आहे तो साधारणपणे 2020 किंवा 2021मधला असावा की जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार होतं तेव्हा करुणा मुंडे यांनी परळीमध्ये जाऊन धनंजय मुंडे यांची भांडाफोड करणार, धनंजय मुंडे यांच्या विरोधात जाऊन त्या ठिकाणी आपण सभा घेणार, अशा प्रकारचं आव्हान दिलेलं होतं. आणि त्यानंतर धनंजय मुंडे यांनी त्यांना तुरुंगात टाकलेलं होतं आणि तिथे करुणा मुंडे यांच्याबाबत अनेक काही प्रकार पण घडलेले होते. त्यावेळी देखील पंकजा मुंडे यांनी करुणा मुंडे यांच्या बाजूने एकही शब्द उच्चारला नाही. त्या प्रकरणात देखील पूर्णपणे मौन बाळगलेलं होतं आणि आपला भाऊ धनंजय मुंडे कोणत्याही प्रकारे अडचणीत येणार नाही याची त्यांनी काळजी घेतलेली होती. आता त्यानंतर आता असं घडलेलं आहे की धनंजय हे मंत्री राहिलेले नाही आहेत आणि पक्षामध्ये देखील आता पंकजा यांना असं वाटतं आहे की आता आपण राजकीयदृष्ट्या जे कडेकडेनं पोहतो आहोत आता आपण मुख्य प्रवाहात आलं पाहिजे. आणि त्याची चुणूक त्यांनी धनंजय मुंडे यांच्यावरती टीका करून किंवा त्यांना आपण असं म्हणूया की त्यांच्या कृतीबद्दल योग्य तो आक्षेप नोंदवून त्यांनी केलेलीच होती. पण जे सुरेश धस कधी काळी पंकजा मुंडे यांचे जवळ होते त्यांना देखील त्यांनी आता सोडलेलं नाही आहे. आणि सुरेश धस हे विनाकारण माझ्यावरती आरोप करत आहेत. सुरेश धस यांच्या विजयासाठी मीच काम केलेलं होतं, माझ्यामुळेच ते विजयी झालेले होते. भले लोकसभा निवडणुकीत त्या काही लोकांनी माझ्या विरोधात काम केलं पण मी तो सगळा इतिहास आता पुसून पुढे चाललेले आहे, पक्षाची भूमिका पुढे नेत आहे, हे त्यांचं महत्त्वाचं वाक्य आहे. त्यामुळं सरकारमध्ये 2024मध्ये मंत्री झाल्यानंतर 3 महिन्यानंतर आता बदललेल्या पंकजा मुंडे आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांना असं वाटत आहे की धनंजय यांच्यासोबत राहून आपला जो राजकीय काय म्हणूया राजकीय उत्कर्ष जो आहे तो होईलच याची काही खात्री नाही आहे. त्याच्यापेक्षा आपण आता भाजपमध्येच पुन्हा व्यवस्थित सक्रिय व्हावं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जी जबाबदारी दिलेली आहे पर्यावरण खात्याची ती व्यवस्थित सांभाळावी आणि आपला जो एक गेल्या काही वर्षांमधला जो आडगळीमधला प्रवास होता तो आता भाजपच्या मुख्य प्रवाहातच आता व्यवस्थितरित्या चालवावा असं त्यांनी ठरवलेलं दिसतं आहे. आणि त्यातनंच त्यांनी ठामपणे जोरकसपणे ही विधानं केलेली आहेत. त्यामुळे बघूया पंकजा मुंडे यांची बदललेली ही राजकीय चाल त्यांना त्यांच्या राजकीय इप्सितापर्यंत राजकीय पुढच्या टप्प्यापर्यंत कशी नेते याच्यावर आपलं लक्ष असेल. तोपर्यंत पाहत राहा लेट्स अप मराठी.